तर नमस्कार भावांनो बहिणींनो, कशा सर्वजण, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलवरती। तर भावांनो, मी आलेलो आहे शेळ्या चरण्यासाठी आणि आपल्या शेळ्या मस्तपैकी इकडे चरत आहेत, तुम्हाला दाखवतो। बघू शकता भावांनो, तुम्ही आपल्या शेळ्या मस्तपैकी चरत आहेत आणि आपल्या शेळ्यांसोबत भावांनो आपले कुत्रे देखील आलेले आहेत। तर माझ्याकडे 3 कुत्रे आहेत, 2 कुत्र्या आहेत आणि 1 कुत्रा आहे। त्यांचं नाव देखील मी तुम्हाला सांगतो भावांनो। सुरुवातीला कुत्र्यांचे नाव सांगतो। तर एकीचं नाव आहे शुभ्रा कुत्री, दुसरीचं नाव आहे राणी कुत्री। शुभ्रा जी आहे तर पांढरी आहे आणि राणी जी आहे तर तांबडी तांबडी भुरकी भुरकी आहे भावांनो। आणि एकच कुत्रा आहे माझ्याकडे, त्या कुत्र्याचं नाव आहे मोत्या। तर इकडे बघू शकता भावांनो, आपल्या शेळ्या मस्तपैकी चरत आहेत। तर आता नेमकी शेळ्या सोडलेल्या आहेत, आता इथं चरायला सुरुवात झालेली आहे भावांनो। तर त्या तितक्या लांबून आपल्या शेळ्या नीट या वाटेनं चलत आलेल्या आहेत आणि इथं झाडी सुरू झालेली आहे आणि ही झाडी जी आहे तर आता मस्तपैकी या झाडीनं आपल्या शेळ्या चरतात। आपली राणी कुत्री आलेली आहे, बघू शकता, ही आहे भावांनो राणी कुत्री। राणे राणे इकडे इकडे राणे। तर भावांनो, राणी कुत्रीच्या गळ्याला मस्तपैकी घुंगरं बांधलेले आहेत चाल राहावं म्हणून। तर दुसरी आपली कुत्री आहे ती आहे शुभ्रा कुत्री। शुभ्रा कुत्री इकडं तिकडे हिंडत आहे भावांनो। तर ते काय करतात माहिती आहे का, आपल्या शेळ्या ज्या आहेत आपण सोडल्या की शेळ्यांसोबत येतात आणि आपल्या शेळ्यांच्या सोबत हिंडतात। ही बघा, ही शुभ्रे, ही आहे भावांनो आपली शुभ्री। अगं थांब ग, हे बघा इकडे गेलेले आहे शुभ्रे। ही आहे भावांनो आपली शुभ्रा कुत्री, फार हुशार कुत्री आहे आणि ही इकडे मस्तपैकी आपल्या शेळ्यां कुसळीमध्ये घुसलेल्या आहेत, खरपड्यांमध्ये घुसलेल्या आहेत, याला गुचडी देखील म्हणतात। हे बघा, ही राणी पण आलेली आहे आणि मोत्याच कुठेतरी फिरत आहे भावांनो। तर मोत्या जे आहे इकडं तिकडे फिरतंय आपल्या शेळ्यांना, म्हणजे काही असलं, कोल्हा असलं, डुक्कर असलं, रोही असला, हे असलं म्हणजे जंगलातले जनावरं, त्या जंगलातल्या जनावराला पळून लावते आपलं मोत्या कुत्रं, शुभ्री कुत्री हे सगळे। आणि एखाद्या वेळेस जर त्यांना ससं वगैरे गवसलं तर ते सस्याला देखील पकडतात भावांनो आणि खातात। हे बघा, आपल्या शेळ्या कुठे बी कशा फिरत आहेत, चरत आहेत। इकडं काही राहिलेल्या आहेत शेळ्या आपल्या, बघून घ्या भावांनो, असं घनदाट जंगल आहे तरी देखील मी थोडं रफाडानं चारत आहे शेळ्या। आता शेळ्या जातात आयचनामध्ये। तर भावांनो, आपलं मोत्या कुत्रा आलेला आहे आता फिरून फिरून शेळ्यांमध्ये आणि तुम्हाला दाखवतो आपलं मोत्या कुत्रा देखील। मोत्या हे बघा, शेळ्यांच्या सर्वात पुढे राहते भावांनो मोत्या कुत्रं, इकडून तिकडून हिंडून बघते कोणते जंगली जनावरं आहेत का, आणि त्याच्यामुळं सगळ्यांच्या पुढे राहते भावांनो। बघू शकता, तुम्हाला झूम करून दाखवतो आपलं मोत्या। हे बघा, ते फिरतच राहते भावांनो शेळ्यांसोबत। तर भावांनो, आपली शुभ्रा आणि राणी मस्तपैकी माझ्या सोबत येत आहे आणि आता आपल्या शेळ्या थोड्या झाडीमध्ये आलेल्या आहेत, थोड्या झाडींच्या जवळ, थोडं इथं रफाट देखील आहे आणि इथून फार अशी घनदाट झाडी सुरू होती भावांनो, तुम्हाला दाखवतो। हे बघा, हे वासमारीचे झाड आहेत, याला गुलर छड्यांचे झाड देखील म्हणतात भावांनो। आणि हे गुलर छड्यांचे झाडं आता यांची पानं वगैरे गळत आहेत आणि याला देखील खातात आपल्या शेळ्या। हे बघू शकता, चिंगळी जे आहे मस्तपैकी गुलर छडीचे पानं खात आहे। आणि हे बघा, आपले कुत्रे शुभ्रा राणी मस्तपैकी चहाळ घेत आहेत की आजूबाजूला काही आहे का। आणि मोत्या बघा त्या तिकडे गेलेला आहे, ते बघा तितक्या लांब, बघू शकता। मोत्या आपले प्रत्येक कुत्रे मस्तपैकी शेळ्यांच्या पुढं मागं पुढं राहतात की आपल्या शेळ्यांना म्हणजे कोणत्याच जंगली जनावरांनी काही हे केलं नसलं पाहिजे, असलेलं बी पळून लावण्याची तयारी ठेवतात आपले कुत्रे। तर भावांनो, आता तुम्हाला दाखवतो झाडी। हे बघा, ही झाडी सुरू झालेली आहे। आता आपल्या शेळ्या झाडीमध्ये देखील जाणार आहेत आणि झाडीच्या मध्ये शेळ्या मस्तपैकी इकडे तिकडे चरतात भावांनो। तर तुम्हाला झाडीच्या मधामधून जंगल कसं दिसतंय ते देखील मी तुम्हाला दाखवतो, व्हिडिओ कंटिन्यू करा। बघा, आपल्या शेळ्या मस्तपैकी इथं आलेल्या आहेत। तर भावांनो, आपल्या शेळ्या आलेल्या आहेत आता दर्यामध्ये आणि दर्याच्या इकडून झाडी आहे, इकडून झाडी आहे आणि आम्ही मस्तपैकी दर्यामध्ये आहे भावांनो। तर या दर्यामध्ये एक तळा आहे, तर आता मी तळ्यामध्ये आहे, शेळ्या तळ्याच्या तिकडे पुढे गेलेल्या आहेत। माझ्यासोबत मोत्या, शुभ्री आणि राणी आहे। मोत्या मस्तपैकी खेळत आहे, तुम्हाला दाखवतो। ते बघा तिकडे पळत पळत गेलेलं आहे। हे बघा, राणी देखील पळत पळत तिकडे गेलेली आहे। ही आहे आपली शुभ्री, तर मस्तपैकी मातुडी बघत आहे कशी आहे कशी नाही वास घेऊन। तर मोत्या मला वाटलं इकडे येईल उड्या मारत मारत, मात्र लय लांब गेलेला आहे आता। तर भावांनो, हे तळं आहे, असं तळं बघू शकता तुम्ही, फार असं सुंदर। इकडून झाडी आहे तळ्याच्या आणि इकडून देखील झाडी आहे। हे एक कडा आहे आणि हे एक कडा आहे। ह्या इकडे मस्तपैकी म्हणजे या तळ्यामध्ये असं पाणी येतं या दर्यानं। हे एक दरा आहे भावांनो आणि या तळ्यामध्ये येते आणि या इथून एक सांडवा आहे। हे जे मोठं झाड दिसत आहे त्या झाडाचं नाव मला माहिती नाही आहे, ते तिथून असं सांडवा आहे। तर मग तिकडून
तळ वगते. हे बघा आपलं मोत्या मस्तपैकी मस्ती करत आहे, पळत आहे. हे बघा किती स्पीडने पळत आहे भावांनो आपलं मोत्या. आपल्या शेळ्या देखील फार लांब गेलेल्या आहेत. तुम्हाला शेळ्या देखील दाखवतो, म्हणजे शेळ्या दाखवलेल्या आहेत तुम्हाला, मात्र शेळ्यांकडे मी जातो भावांनो. आपल्या शेळ्या फार लांब गेलेल्या आहेत. मोत्या आणि सुभ्री मस्तपैकी धिंगाणा करत आहे, धिंगामस्ती करत आहेत. बघून घ्या ही मातुडी बघा भावांनो, किती बारीक मातुडी आहे. हे बघा फार अशी बारीक मातुडी आहे भावांनो ही माती. की आपला मोत्या बसलेला आहे इथं दमून दमून. या इथे एक भावांनो मुंगसाचं एक घर होतं, तर ते घर बुजलेलं आहे का काय ते मला माहिती नाही आहे. तर ते घर दाखवतो, इथंच आहे पुढं. आणि भावांनो गेल्या वर्षी मी या दऱ्यामध्ये शेळ्या आणायचो, तर या दऱ्यामध्ये एक खोडापाशी, झाडाच्या मोहाच्या खोडापाशी खिंड आहे. तर ती खिंड कशाची आहे मला माहिती नाही आहे. मला वाटलं ती कोल्ह्याची असेल, डुकराची असेल, तर ती कशाची आहे ते आणखीन माहीत झालेलं नाही आहे भावांनो. तुम्हाला दाखवतो ती खिंड कशी आहे कशी नाही. आणि पहिले तुम्हाला दाखवतो सायळ्याची आहे का मुंगसाची हे भोकाड. तर हे बघू शकता, हे भोकाड आहे भावांनो या दऱ्यामध्ये. तर हे भोकाड सायळाचं आहे का कशाचं आहे माहिती नाही आहे. तर भावांनो आपल्या शेळ्या म्हणजे आता संध्याकाळची वेळ होत असल्यामुळं खूप पुढं जात आहेत. तर मी त्या म्हणजे खोडामध्ये एक भोकाड आहे, तर त्या तिकडच्या खिंडीकडची जाऊ शकतो का नाही मला माहिती नाही आहे. तरी देखील जातो भावांनो. इथंच होती माझ्या मतानं ती खिंड. चला, अशी आहे भावांनो आमच्या इकडची झाडी, बघून घ्या. ही इकडे आहे भावांनो ती खिंड मला दिसलेली आहे. भावांनो इथं फुलपाखरं तर म्हणजे फारच फिरत आहेत. बघू शकता फुलपाखरं इथं लय फिरत आहेत भावांनो. हे बघा इथे एक, हे इकडं इथे कुठून फुलपाखरं आलेत मला माहिती नाही आहे. हे बघा भावांनो हे खोड आहे ते. तर याच्यामध्ये एक खिंड होती, तर ती खिंड बुजलेली आहे का नाही आहे मला माहिती नाही आहे. तर भावांनो बुजलेली नाही आहे, बघू शकता इतकी खोल झालेली आहे. हे बघा, तर त्या खिंडीमध्ये काही असू शकते. मी काय करतो, माझ्या शेळ्या देखील फार लांब गेलेल्या आहेत, आपल्या शेळ्यांकडे जातो. तर भावांनो आपल्या शेळ्यांकडे मी आलेलो आहे आणि आपल्या जे शेळ्या आहेत फार लांब आल्या होत्या भावांनो. तर मी खूप लांब राहिलो होतो, मला यायला खूप मिनटं लागले शेळ्यांकडे. मात्र आपले कुत्रे जे आहेत तर आपल्या शेळ्यांकडे होते. हे बघा ही आहे राणी आणि सुभ्री या इकडेच गेलेली आहे, पुढं ती तिकडे गेलेली आहे भावांनो सुभ्री. हे बघा या इथं तुम्हाला दिसत असेल, तर ती झाडाच्या आडवा आहे. आणि मोत्या या इकडे हिंडत आहे भावांनो. आणि आपल्या शेळ्या या इथं मस्तपैकी खरपड्या खात आहेत, चरत आहेत. तर भावांनो आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद भावांनो बहिणींनो, भेटूत पुढच्या व्हिडिओ सोबत.